विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। पत्रकार दाऊद मुल्लासह सोलापूर शहरात गुटखा व मावा विक्रीसारख्या घातक सेवन पदार्थांना बंदी असतानाही पान टपरीवाले बिनधास्त पान टपरीत नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत होते। शहरातील 7ही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी शहरातील पान टपरी चालकांना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केली व त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। त्याच अनुषंगाने जोडभावी पेठ पोलिसांनी 7 पान टपरी चालकांकडून 28,000चा दंड वसूल केला व त्या टपरी चालकांवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी प्रसार माध्यमांना सांगितली। या कारवाया सातत्याने चालू राहणार असून नियमांचे उल्लंघन कोणीही करू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम यांनी केले। दिनांक 26/11/2021 रोजी वरिष्ठांच्या आदेशानुसार महानगरपालिकेचे अन्न व औषध प्रशासन यांचे सुरक्षा अधिकारी व पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत संयुक्तरित्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुटखा तंबाखूजन्य पदार्थ याबाबत सर्च म्हणजे झडती घेण्यात आली। पानटपऱ्यांवरती जाऊन सर्च करण्यात आलं। त्यामध्ये एकूण पोस्टे हद्दीमध्ये 7 पानटपऱ्या यांच्यावर गुटख्याबाबत कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये पोलीस स्टेशनला कलम 579/21, कलम 328, 188, 272, 273 प्रमाणे कलम लावून त्यामध्ये कारवाई करण्यात आलेली आहे। 7 आरोपी 7 ठिकाणचे ज्या पानटपऱ्या आहेत त्याच्यावरती अटक करण्यात आलेली आहे। आज त्यांचा कोर्टामध्ये हजर करून पुढील कारवाई करत आहोत। सर, अशा पान दुकानदारांना तुम्ही काय आवाहन कराल? अशा पान दुकानदारांना आव्हान म्हणजे हेच की आपल्या गुटख्यावरती बंदी आहे। कुठल्याही प्रकारचा गुटखा किंवा जे अपायकारक तंबाखूजन्य पदार्थ आहेत असे कुठलेही पदार्थ विक्री करता ठेवू नका। ही कारवाई सातत्याने चालू राहील। याच्या पुढे कारवाई होत राहणार। वरिष्ठांच्या आदेशाने पुढे या कारवाई होत राहणार। ओके। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।